लहानुभक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण भंडाराजवळ एक सावरी आश्रम आहे, श्री संत शंकर महाराज यांचा सावरी येथे आश्रम आहे. जवळपास 2014 मध्ये हा आश्रम निर्माण करण्यात आला. आपल्यासोबत आश्रमचे कार्यकर्ते आहेत देवेंद्रजी दादा गावंडे. त्यांच्याकडून आपण या आश्रम निर्मितीबद्दल व त्यांना आलेले साक्षात्कार आपण जाणून घेऊया. अतिशय सुंदर अशा मूर्त्या या आश्रममध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत. श्री संत लहानोजी महाराज, ब्रह्मलीन मायबाई, सद्गुरू आडकोजी महाराज, सत्यदेव बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्याचप्रमाणे बाबांचं असं स्थान इथे आहे. नवनाथांच्या मूर्त्या, त्यानंतर शिवशंकरजी, श्री संत लहानोजी महाराज यांचे कृपांकित परमहंस शंकर महाराज यांच्या आपण सावरी येथील आश्रमात आहोत. सोबत आपल्या दादा आहे. दादा, तुमचा परिचय द्या. मी कुमार गावंडे, एक शंकर महाराजांचा शिष्य असून वर्ग 7वीपासून मी बाबांच्या सेवेत आहोत. हो. आणि बाबांच्या कृपा आशीर्वादानेच मी अकोला येथून भंडारा इथं बाबांनीच मला इथं नोकरीला लावलं. बरं. आणि नोकरी करत असताना मला संतांची आवड म्हणजे माझ्या गुरुदेवांची सेवा करण्याची संधी मला त्यानिमित्तानं मिळत आहे. हो. त्या अनुषंगानं मी भंडाऱ्यातून असताना 2013ला हो बाबांच्या कृपा आशीर्वादाने सावरी आश्रमची निर्मिती या सावरी गावात झालेली आहेत. बरं. या सावरी आश्रमचे सचिव हो. आणि या आश्रमची देखभाल करणारे आमचे गोपीचंद भाऊ मेश्राम यांच्या अथक परिश्रमाने आणि त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज जे अवेढव्य जे आपल्याला आश्रमचं हे विश्वमंदिर आहे, हो, मोठा सभागृह आहे आणि समोरच सद्गुरुधाम आहे, भक्तनिवास आहे. बाबांची एकच इच्छा होती की आपले भक्त परगावातून येत असताना आपण लोकांच्या घरी किती दिवस ठेवायची, म्हणून बाबांनी सगळ्या भक्तांना कडकडीचं आवाहन केलं होतं की बा आपल्या भक्तांची सेवा आपल्या आश्रममध्येच व्हायला हवी. बरोबर. या अनुषंगानं सर्व भक्तांनी हो, काही निधी जमा केला, हो, काही आर्थिक सहाय्य जे आहे शासकीय विभागाकडून घेण्यात आले. हो. अशा अनुषंगाने आजपर्यंत इथं 2 करोडचे कामं पूर्णत्वास होत आहेत. अच्छा, या आश्रमचे सावरी आश्रमला. बरोबर. आणि हा सावरी आश्रम क दर्जामध्ये सुद्धा आपण याला तीर्थक्षेत्र क दर्जाला प्राप्त झालेला आहे. आणि तसेच पुण्याचे भक्त मंडळी यांनी सद्गुरुधाम आम्हाला बांधून दिलेला आहे. प्लॉट घेण्यासाठी आम्हाला त्यांनी निधी उपलब्ध करून द्यायला त्यांनी प्लॉट घेऊन दिले. हो. आणि पुणेकर मंडळी, नागपूरकर मंडळी, अमरावतीकर मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज हा भव्य परिसरामध्ये आपण बसलेला आहोत. ह्या सर्व बाबांवर प्रेम करणारे, बाबांवर श्रद्धा ठेवणाऱ्या जे महाराष्ट्रातील भक्तमंडळी जी आहेत, हो, त्या भक्तमंडळीच्या सहकार्यातून हा सावरी आश्रमचा निर्मिती झालेली आहे. आणि दरवर्षी बाबांची तब्येत खराब असो की काही असो, परंतु आमचे गुरुदेव श्री संत शंकर महाराज यांच्या दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर इथं 7 दिवसाचा भागवत सप्ताह असतो. आणि त्याच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून आमचे गुरु भक्त मंडळी येतात. आमचे गुरुदेव आवर्जून 2 दिवस थांबतात इथे. आणि आमच्या गुरुदेवांचं भंडारा जिल्ह्यातील गोरगरीब भक्तांवर एवढीच प्रेम आहे की आम्ही त्याचं शब्दात सांगू शकणार नाही, असं प्रेम आमच्या गुरुदेवांचं आमच्या भंडारा जिल्ह्यातील भक्तांवर आहे. आणि त्यानिमित्तानं आमचे सर्व भक्तमंडळी जे गुरु भक्तमंडळी जी आहेत त्या गुरुदेवांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. आणि भंडारा जिल्ह्यातील भक्त जे आहेत, पंढरपूरची वारी असो, पिंपळकुटाचे कोणतेही गुरुदेवांचे कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये सहनशीलता म्हणजे काय म्हणतात त्याला, सहानुभूतीने
हो. आपली सेवा अर्पण करतात. मग अन्नदानाची सेवा असो, आरोग्य सेवा असो, या सर्वच प्रकारची सेवा सावरी आश्रम आणि भंडारा जिल्ह्यातील भक्त मंडळीच्या वतीने करण्यात येते. तर काका तुमचा परिचय द्या. गोपीचंद सोमाजी मिश्रा. मूळगाव हेच आहे का तुमचं? मुलगा सावरीत आता मला इथंच राहतो मी. साईडलाच माझं घर आहे. तुम्ही किती वर्षापासून सेवेत आहात? मी 1980 पासून जोडलेलो बाबासोबत. असं काय? हां, तेव्हापासून बाबाच्या सेवेत आहे मी. बाबा आमच्याकडे यायचे पहिले. असं. इथंच मुक्काम व्हायचं, इथं कार्यक्रम व्हायचा. हो काय? तेव्हापासून अजूनही आहे. तुम्ही आता या आश्रमचे सचिव म्हणून कार्यरत पूर्ण देखभाल माझ्याकडे सध्या. असं काय? बाकीतच बाहेरच राहतात सर्व. हो रोजची आरती, ध्यान, प्रार्थना असं ही सर्व रोज आम्ही करत असतो. असं. दादा तुमचा परिचय द्या. मी मुन्नाभाऊ भोंगाडे, तुम्ही कुठे राहता? परसुडीला. अच्छा. तुम्ही सुद्धा इथे एक भक्त म्हणून सेवेत आहात. सानिध्याला जुळलेले आहे. रोज सकाळची आरतीला, साफसफाईला. आरती वगैरे नाही. असं. रोज ध्यान, प्रार्थना, आरती रोज आहे. तर दादा गावंडे दादा तुम्ही मला एक सांगा की इथे शिवरात्रीच्या व्यतिरिक्त आणखी कोणते उत्सव होतात? शिवरात्रीच्या व्यतिरिक्त आम्ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम जो आहे, जे लोक भक्त मंडळी जसे पिंपळखुटाला जाऊ शकत नाहीत, हो ते भक्त मंडळी इथे येऊन गुरुपौर्णिमा कोजागिरीचा कार्यक्रम होत असतो. त्यानंतर कार्तिक एकादशीचा, नवरात्रीचा उत्सव इथं आम्ही गट मांडतो. काय आणि सामूहिक विवाहसुद्धा आम्ही त्या महाशिवरात्रीच्या मध्ये मोफत आम्ही करून देतो. सामूहिक विवाह छोटे मोठे इथे कार्यक्रम पण होतात. कार्यक्रमही होत राहतात. असं काय? आज पण इथं कार्यक्रम आरोग्य शिबिर, योगा शिबिर, त्यानंतर बालसंस्कार शिबिर, रोगनिदान शिबिर सर्व होतात. काय असे अनेक असं उपक्रम आयोजन करता तुम्ही? रक्तदान शिबिर अच्छा. असे या महाशिवरात्रीच्या पर्वावर किंवा मध्यंतरी मध्यंतरी होत असतात. मधामध्ये पण चालत राहतो. आणि अतिशय पवित्र आणि सुंदर अशा आकर्षक मूर्त्या इथे स्थापन केलेल्या आहेत. जशा म्हणजे पिंपळखुट्याला जशा आहेत बाबांच्या आश्रम. बापांची एक संकल्पना होती हो इथे मंदिर झालं पाहिजे. की बा तुम्ही इथं महाशिवरात्रीच्या पर्वावर इथं तुम्ही ज्ञानार्जन करता. हो ज्ञानार्जन करत असताना आमची भक्ताची इच्छा होती, पण बाबांनी तेव्हा म्हटलं होतं की वेळ आहे. पण बाबांनी जेव्हा महाशिवरात्रीचा पर्व संपल्यानंतर, जेव्हा आपल्या काल्याचं कीर्तन संपल्यानंतर जेव्हा आपल्या म्हणजे कक्षात गेले, कक्षात गेल्यानंतर बाबांनी एक म्हटलं की आपल्या इथं मंदिर व्हायला पाहिजे. आणि इथं त्यांनी फक्त सुरुवातीला सांगितले की आपले गुरुपरंपरेचे माझे गुरु जे आहेत म्हणे, लहानोजी महाराजांची मूर्ती इथं बसली पाहिजे. महाशिवरात्रीचं पर्व आहे म्हणे, तर इथं शिवजीची मूर्ती बसली पाहिजे. आपण ज्ञानार्जन करतो तर ज्ञानेश्वर माऊलीजीची मूर्ती बसली पाहिजे. तर मग माझ्या मुखातून आणि गोपीचंद भाऊच्या मुखातून निघलं, इथं बाबा आपल्याला विश्वमंदिरच तुम्ही तयार करून घेता. तर हे विश्वमंदिर आता अजून काही मूर्ती यायचे आहेत. बरं. यावर्षी बसतील काही मूर्ती यावर्षी बसतील. आणि आपल्याला मी विनंती करतो, आपण जो एपिसोड चालू केलेला आहे, या एपिसोडच्या माध्यमातून आपण आमच्या गुरुभक्तांना जी प्रेरणा देत आहात आणि त्या प्रेरणेतून जे अनुभव लोकांना आलेले आहेत गुरुदेवांचे, आमच्या गुरुदेवांचे म्हणजे लहानोजी बाबांचे, सत्यदेव बाबाचे, हा जो तुम्ही एपिसोड चालवत असताना त्या एपिसोडमुळे इतक्या लोकांना त्याचं ज्ञानार्जन होत आहे, त्यांना माहिती मिळत आहे संतांबद्दलची. कारण की आपला अमरावती जिल्हा म्हणजे वर्धा नदी जी आहे, हे वर्धा तिरी बसले संती मुरारी, संतांची माहिती नाही लोकांना. काय तर या अनुषंगानं तुमच्या एपिसोडमुळे, तुमच्या चॅनलमुळे या लोकांना एक प्रेरणा मिळत आहे. बरोबर. संत काय कळलं पाहिजे संत. तर दादा तुम्ही जी काही या सावरी आश्रमबद्दल, श्री संत शंकर महाराजांच्या या सावरी आश्रमबद्दल जी सविस्तर माहिती दिली, याची निर्मिती कशी झाली, इथे उपक्रम कोणते राबवता वर्षभरामध्ये, ही सगळी माहिती दिली, याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी. जय लहानोजी. श्री संत लहानोजी जी महाराज की जय. सद्गुरुनाथ सत्यदेव बाबा महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. सद्गुरुनाथ शंकर बाबा महाराज की जय. आपणही सुद्धा इथं येऊन काय टाकळ खेळून आपण इथे आलेत, सावरी आश्रमला आपण भेट दिली आणि हा एपिसोड आपण इथं तयार केला, त्याबद्दल सावरी आश्रमच्या वतीनं मी सावरकर साहेबांचे फार फार आभार मानतो. आणि आपण महाशिवरात्रीला अवश्य इथं यावं अशी आपल्याला निमंत्रण आणि विनंती करतो की आपण जरूर यावं. मग जय गुरु. जय गुरु.